तर आज दिवसभरात गाजलेल्या याच मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपण आत्ता आमंत्रित केलेलं आहे भाजपचे खासदार आहेत आपल्यासोबत अनिल बोंडे. अनिलजी स्वागत आपलं. काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवारही आहेत. हनुमंतजी आपलंही स्वागत. हनुमंतजी आजच्या दिवसाची चर्चा खरं तर तुमच्यापासून म्हणजे काँग्रेसपासूनच करणं अत्यावश्यक आहे, कारण आजचा दिवस तुम्ही गाजवला. राहुल गांधींच्या निशाण्यावरती आता गृहमंत्री काय म्हणजे लोकसभेत हल्ला, त्यानंतर पत्रकार परिषद, काय हवंय राहुल गांधींना, काय हवंय काँग्रेसला? विशालजी, पेपर फुटीनं नीटच्या 22 मुलांचा जीव गेला आणि पुन्हा परीक्षा घ्यावी लागली. 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. सरकारनं हे मान्य केलं की पेपर फुटला आणि पुन्हा परीक्षा घेतली. आता त्या पेपर फुटीला जबाबदार असलेल्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणून जर या देशातली तरुणाई रस्त्यावर उतरली असेल आणि ती शांततेच्या मार्गाने गांधीजींचा फोटो हातात घेऊन, भारतीय संविधानाचं प्रियांबल हातात घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेऊन, इन्कलाब जिंदाबादचा नारा देणाऱ्या भगतसिंगांचा फोटो हातामध्ये घेऊन जर देशाच्या राजधानीमध्ये 25-30 हजार मुलं 20-22 दिवस जर बसलेली आहेत, कोणीतरी उपोषण करते, त्या उपोषणकर्त्या सोनम वांगचुकला न बोलता त्यांना डायरेक्ट उचलबांगडी करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं आणि आंदोलन संपवायचं, अशी मुस्कटदाबी जर केंद्र सरकार करणार असेल आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 14, 16, 18, 19 वर्षाच्या मुलांना, मुलींना जर खिळे ठोकलेल्या हातामधल्या काठ्यांनी मारलं जात असेल, पॅलेट गन सारख्या दहशतवाद्याच्या विरोधात वापरायच्या, दंगे नियंत्रण करण्याच्या बंदुकांनी जर त्यांच्यावर डोळे निकामी केले जात असतील, त्यांना जखमी केलं जात असेल, मुलींना रक्तबंबाळ केलं जात असेल, मुलींचे कपडे फाडले जात असतील, तर या देशातल्या गृहमंत्र्यांनी लोकसभेमध्ये येऊन उत्तर द्यावं, ही साधी आमची अपेक्षा होती. तुम्ही विधेयक आणलं 2024ला हे विधेयक पास झालं होतं. त्यावेळेस मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आता पेपर फुटी होणार नाही. एक कायदा केल्यानंतर पुन्हा पेपर फुटी झाली. सेम महाराष्ट्रात तसं झालं. हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी एक बिल आणलं, पेपर फुटी होणार नाही म्हणजे महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटला. त्यामुळे तुम्ही आणलेले कायदे कुचकामी ठरतायत, तुम्ही दिलेली आश्वासनं कुचकामी ठरतायत, पेपर फुटतायत. 154 पेपर 12 वर्षामध्ये फुटले आणि त्याच्या विरोधात जी मुलं रस्त्यावर येत आहेत त्यांना जर दिल्लीचे पोलीस, लक्षात घ्या, महाराष्ट्राचे पोलीस असते, राजस्थानचे, बिहारचे पोलीस असते, तर त्या राज्याच्या गृहमंत्र्याच्या हाताखाली ते पोलीस असतात. पण दिल्ली ही राजधानी असल्यामुळे दिल्लीच्या पोलिसांचं सगळं नियंत्रण हे केंद्रीय गृहमंत्र्याकडे असतं, गृहमंत्र्याकडे असतं. कुणालाही तुम्ही विचारा, महाराष्ट्रातल्या एका नामांकित दैनिकाच्या संपादकांची काल मुलाखत झाली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, सरदार फडणवीस त्यांचं नाव, त्यांनी स्पष्ट सांगितलं की दिल्लीचे पोलीस अमित शहा साहेबांनी सांगितल्याशिवाय पाऊल पण टाकणं अशक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये जर मुलं जखमी झाली असतील, हात पाय मोडले असतील, दवाखान्यामध्ये ऍडमिट असतील, डोळे निकामी झालेले असतील, तर त्याची जबाबदारी, त्या पोलिसांनी केलेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? राहुलजींचं साधं म्हणणं होतं, तुम्ही आदेश दिला, तुम्ही संसदेला येऊन सांगा दिला की नाही दिला. जर तुम्ही आदेश दिला नसेल तर तुमच्या आदेशाशिवाय पोलीस या देशाच्या भविष्यातल्या तरुणाईला ठोकून मारून काढतायत, हे तुमच्या नाकामीचं लक्षण आहे. आणि तुम्ही आदेश दिला असेल तर दहशतवाद्याच्या विरोधात वापरायची शस्त्र तुमच्या देशाचं भविष्य असलेल्या मुलांच्या विरोधात वापरली, याची तुम्हाला माफी मागावी लागेल. या दोन गोष्टीसाठी आम्ही संसदेमध्ये त्यांची वाट बघत होतो. अमित शहा साहेब आलेच नाहीत. एवढे लोक पुरुष म्हणून घेतात ते स्वतःला पण. एका बाजूला काँग्रेस करून गंभीर स्वरूपाचे आरोप अमित शहा यांच्यावरती केले जातात. तुम्ही म्हणताय त्यांनी माफी मागावी आणि संसदेमध्ये येऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. अनिलजी, दिल्लीतलं वातावरण तुम्ही देखील पाहताय, किती गरम आहे ते देखील पाहायला मिळत आहे. अनिलजी, मला सांगा, अमित शहांवरती एवढ्या प्रश्नांची सरबत्ती झाली, गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, त्यावरती भाजप कधी बोलणार? बरं, भाजपला आता राहुल गांधींची माफी का हवी? आवाज गेला? खरं म्हणजे पीएमओचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी जे प्रधानमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, अँटी पेपर लीक बिल जे आणलं होतं, त्यामध्ये अपेक्षा अशी होती की विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की विरोधी पक्षांनी किंवा सर्व पक्षांनी पेपर लीक कशी थांबवावी याबद्दल सजेशन दिले पाहिजे होते, सकारात्मक सजेशन दिले पाहिजे होते. परंतु राहुल गांधी असो, प्रियंका गांधी असो, विरोधी पक्षांनी या गोष्टीचं राजकारण करायचं ठरवलं, याची राजनीती करायची ठरवली. खरं म्हणजे यांचं कर्तृत्व काय आहे हो? त्या विद्यार्थी 36 दिवसापासून आंदोलन करत होते तेव्हा कोणत्या पक्षाचा झेंडा नव्हता. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते 26 दिवसापासून, पक्षाचा झेंडा नव्हता. राहुल गांधी सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायला तिथे जंतर मंतरवर गेले नाही.
वाटलंच तर 100 त्यांचे 100 खासदाराच्या सोबत नौटंकी करायसाठी प्रधानमंत्र्यांच्या घराच्या समोर गेले आणि स्वतःला उचलून नेण्याचे रील बनवले. नंतर महात्मा गांधींच्या समाधी स्थळावर गेले. खरं म्हणजे कर्तृत्व जे काही आहे त्या पेपर लीकच्या संदर्भात आवाज उठवण्याचं हे भारतातल्या युवा पिढीने केलं आणि त्याचं योग्य वेळी भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी संवाद साधला. जे पी नड्डा, जितेंद्र सिंग यांनी बैठका घेतल्या. एक वेळा नाही तर 3-3 वेळा बैठका घेतल्या आणि ज्या मागण्या जेनजीच्या होत्या त्या मान्य केल्या. राहुल गांधीचा रोलच काय त्यामध्ये? आता त्यांच्या मागण्यामध्ये जे होतं की विद्यार्थ्यांवरचे खटले पाठीमागे घ्या, त्यांच्या मागण्यांमध्ये होतं की विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई होऊ नये, त्याच्यानंतर धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा व्हावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेशन मिळावं, हे सगळं सरकारने मान्य केलं. पण त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जी मागणी केली नाही ते राहुल गांधीला आता राजकारणासाठी करावीशी वाटते. बरं. आणि म्हणून आजचं पूर्ण भाषण अतार्किक होतं, असंसदीय शब्दाचा वापर होता आणि राहुल गांधींनी कोणत्याही लीकच्या बाबतीत, आता पंजाबमध्ये पेपर लीक झाला, राहुल गांधी का नाही बोलत? कर्नाटकमध्ये पेपर लीक झाले, कर्नाटक मधल्या पेपर लीकवर त्यांच्या शिक्षण मंत्र्याचा, काँग्रेसचा शिक्षण मंत्री आहे, त्याचा राजीनामा का नाही घेत? त्यावर पत्रकार परिषद घेता नाहीत. आणि म्हणून अमित शहा देशाचे गृहमंत्री यांच्यावर आरोप करायचे, बोट ठेवायचं, एवढाच एक उद्देश या राहुल गांधींचा होता आजच्या भाषणामध्ये, प्रियंका गांधीचा कालच्या भाषणामध्ये. परंतु प्रियंका गांधी तरी काहीतरी संसदीय मर्यादा पाळून बोलत होत्या, पण राहुल गांधींनी ते सगळं गुंडाळून ठेवलं. बरं अनिलजी, आपण म्हणताय की असंसदीय भाषेचा वापर झाला आणि राहुल गांधींचा यामध्ये नेमका रोल काय किंवा भूमिका काय? ऐका, खोटंही किती बोलायचं की गोळीबार केला म्हणून. अरे जेव्हा सरकार सांगताय, अधिकृतरित्या सांगताय की गोळीबार झाला नाही, कोणाला गोळ्या लागल्या नाही, आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खोटं बोलून आणि चेहरा एकदम सहानुभूतीचा करायचा, आणि म्हणून राहुल गांधींनी खोटं बोलण्याच्या बाबतीत माफी मागितली पाहिजे. बरं, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुम्ही माफी मागायला मांडताय, या विषयाचं राजकारण करण्याच्या बद्दल माफी मागितली. बरं, माफी मागणार आहे का काँग्रेस या संदर्भामध्ये? विधेयकामध्ये सकारात्मक सूचना दिल्या नाही म्हणून माफी मागितली पाहिजे. बरं अनिलजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. हनुमंतजी माफी मागणार का? राहुल गांधींचे अमित शहांवरील जे आरोप आहे तो केवळ सत्याचा शोध आहे की केवळ राजकीय हल्लाबोल आहे? पूर्ण राजकीय. मला हे सांगा, पीएमओ अनिलजी, मी आपल्याला थोडं थांबवतो. हा प्रश्न हनुमंतजी यांच्यासाठी आहे. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे. तर आलंच पाहिजे. ते थांबत नाहीत ना विशालजी, ते थांबल्यास मी बोलेन. संसदीय प्रणालीमध्ये एक कॅबिनेट तांत्रिक अडचण असेल तर दूर करावी पीसीआरनं. त्यांच्यापर्यंत माझा आवाज जातोय का एकदा चेक करा. अनिलजी, मला आपले आरोप लक्षात आले. हनुमंतजी उत्तर देत आहेत. नाही ऐकलं. हनुमंतजी बोला. संसदीय भाषेच्या वापराबद्दल आदरणीय बोंडे साहेबांनी काही मत व्यक्त केलं. हे बघा, निशिकांत दुबे नावाचे यांचे झारखंडचे भाजपाचे खासदार आहेत. त्यांनी या देशासाठी 9 वर्ष तुरुंगात असलेल्या पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्याबद्दल अत्यंत खालची भाषा वापरली. 1. 2. यांच्या आता विद्यमान खासदार सभागृहामध्ये बसलेल्या कंगना राणावत नावाची एक नटी, ती आमच्या विद्यार्थ्यांना गटारीची ही सगळी जनरेशन आहे असं बोलली. यांचे महाराष्ट्रातले आमदार सदा खोत ते म्हणाले की हे दहशतवादी आहे. यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणाले की या विद्यार्थ्यांनी ट्रक भरून दगड आणले. हे सगळे आरोप खोटे ठरले. यांनी विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवलं, यांनी विद्यार्थ्यांना दहशतवादी ठरवलं, यांनी विद्यार्थ्यांना अराजक माजवणारं ठरवलं, यांनी विद्यार्थ्यांना हिंदू मुस्लिम वाद लावणारं ठरवलं. हे सगळे मुद्दे या देशातल्या विद्यार्थ्यांनी हाणून पाडले, बाजूला पाडले. साधी गोष्ट आहे की राहुलजींनी 4 दिवसापूर्वी पॅलेट गननं जखमी झालेल्या मुलाला या देशाच्या मीडियासमोर उभा केलं. त्याचा डोळा निकामी झाला, त्याला झालेल्या जखमा दाखवल्या. नुसतं आम्ही तोंडी सांगितलं असं नाही, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एम्स रुग्णालयाचा रिपोर्ट कालही दाखवला, आजही दाखवला, संसदेमध्येही आम्ही तो दाखवू. एम्सचा रिपोर्ट आहे,
पॅलेट गनचा वापर झाला, मुलगा जखमी झालेला आम्ही दाखवला. तुम्ही म्हणताय धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. अहो, त्यांचा राजीनामा झाल्यानंतर संसदेच्या दारामध्ये दुसऱ्या दिवशी ते ज्यावेळेस आले त्यावेळेस तुमच्या 46-47 खासदारांनी जसं काही ते युद्ध जिंकून आले, वर्ल्ड कप जिंकून आले, ऑलिम्पिक जिंकून आले असा त्यांचा सत्कार केला. तुम्ही आमच्या पोरांना गटरची अवलादी म्हणताय, तुम्ही त्यांचा सत्कार करताय खासदाराचा जे 22 मुलांच्या मृत्यूला जबाबदार आहेत. आणि आता अमित शहा साहेब पोरांना मारून गायब झालेले आहेत. गृहमंत्री म्हणून तुम्हाला उपस्थित राहायला कुणाची भीती होती? यायचं होतं, समोर बोलायचं होतं. राहिला विषय राहुलजींच्या माफीचा, तर जोपर्यंत अमित शहा साहेब या मारहाणीची जबाबदारी घेत नाहीत आणि सरकार त्यांना पदावून हटवत नाही तोपर्यंत राहुलजी माफी मागत नाहीत. राहुल गांधी यांचं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही. बरं, तुमचा आरोप थेट आहे आणि तुमचं म्हणणं आहे की एका बाजूला गृहमंत्र्यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं. अनिलजी, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री संसदेमध्ये स्पष्टीकरण देणार आहेत का? त्याचबरोबर ज्या प्रकारचे आरोप होत आहेत आणि ज्या प्रकारच्या माफीची मागणी विरोधकांकडून होतीये, खास करून काँग्रेसकडून होताना दिसतेय, त्या संदर्भात तुमचा टेक काय आहे? आजच्या संसदीय चर्चेमध्ये विधेयक जे होतं ते पीएमओ ऑफिसकडून आलेलं विधेयक होतं आणि पीएमओ ऑफिसकडून आलेल्या विधेयकामध्ये गृह खात्याची चर्चा नव्हती. माननीय अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार हे सांगितलं की आपण ही मागणी करू शकता की जे काही लाठीमार झाला, अश्रुधूर झाले, कारण की हे पहिलंच आंदोलन नाही की ज्यावर लाठीमार झाला किंवा अश्रुधूर झाले. आता यांनी तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मावळमध्ये शेतकऱ्यांचा खून केला होता. गो हत्येसाठी आंदोलन केलेल्या कृपा महाराजांना तर मारलंच मारलं आणि गायींना सुद्धा गोळीबार करून ठार मारलं होतं, अशी काँग्रेसची परंपरा आहे. आणि सतपात्री महाराजांना, आणि त्यामुळं याची चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये कोणी दोषी असला तर त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. कोणी अतिरंजित केलं असेल, गोळीबार केला असेल तर ही मागणी करा, हे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. परंतु यांनी जे विधेयक आणलं त्याच्यावर बोलणं सोडूनच दिलं. बरं, बोलणं सोडूनच दिलं आणि खोटा नॅरेटिव्ह आणि म्हणजे सनसनाटी पसरवावी म्हणून गोळीबार झाला एवढ्यापर्यंत मजल गेली खोटं बोलण्याची. बरं, आणि एवढं खोटं जर त्या संसदेच्या आवारात बोलत असेल. आता राहिलं दुबेंचं, निशिकांत दुबेंचं. काल निशिकांत दुबे बोलले आणि त्यांनी सांगितलं की मी ऑथेंटिकेट करतो. त्यांनी ते पुस्तकं दाखवलं. म्हणजे जे आहे ते जे काही बोललं असेल त्याच्याशी मी सहमत आहे असं नाही, परंतु त्यांनी म्हटलं की नेहरूजींबद्दल बोलले ते ऑथेंटिकेट करतो. आणि प्रियंका गांधीलाही हे म्हटलं गेलं की तुम्ही ऑथेंटिकेट करा. तर प्रियंका गांधींनी सांगितलं की मला माझं वर्तमानपत्र आहे, तर वर्तमानपत्राचं कधी ऑथेंटिकेशन होऊ शकत नाही. बरं, संसदीय, कारण काय आपली लोकशाही आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे सभागृह निर्माण केलेलं आहे, ते काही नियमाने चालतं. त्यामध्ये शब्दही वापरायचे असतात तर तेही पण नियमाने वापरायचे असतात. स्वतःच्या मतांनी यांना असं वाटतं की आपण मोठ्या घराण्यातले आहोत. आपल्या आजोबा प्रधानमंत्री होते, वडील म्हणतो वडील प्रधानमंत्री होते, त्याच्यामुळे आपणच राजे आहोत. या राजेच्या सौदागरासारखं वागण्याच्या भावनेमधून जसं येईल तसं बोलतात, जसं येईल तसं. अरे आज गोंधळाच्या वेळेला ते स्वतः रुसून बसले की मी बोलत नाही. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे की राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेला सातत्यानं जेव्हा विरोधी पक्ष गदारोळ करत होता, भाषणाच्या धन्यवादाला उत्तर देताना संपूर्ण भाषण 1 तास 23 मिनिटाचं भाषण माननीय प्रधानमंत्री यांनी पूर्ण केलं. असं अनेक वेळा केलं. मला राज्यसभेमध्ये माहिती आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सातत्यानं घोषणा विरोधकांच्या होत्या तरी पूर्ण केलं. आणि म्हणून संसदीय लोकशाहीमध्ये आपणच बोलतो तेवढंच खरं आणि बाकीच्याचं खोटं आणि काही ठोकून द्यायचं असं नाही चालत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही अतिशय संतुलित आहे आणि म्हणून स्वतःचं कर्तृत्व नाही. पेपर फुटीच्या नंतर पोरं बाहेर आले, राहुल गांधी बाहेर नाही आले. आता आहे त्या पीठावर रेगोट्या ओढणारा माणूस आहे, कर्तव्य शून्य माणूस आहे. बरं अनिलजी, त्यामुळे त्यांना हे नौटंकी करावी लागते. बरं, ही काँग्रेसची नौटंकी आहे असा थेट तुम्ही आरोप करता. मात्र मला एक विचारायचं आहे हनुमंतजी, पेपर फुटी रोखण्यासाठी सरकारनं आणलेलं विधेयक
पुरेसं वाटतं का? आणि जर सरकारनं आता विधेयक आणलेलं आहे त्यावरती चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष तयार का नाही? कारण सरकार सातत्यानं हाच मुद्दा उपस्थित करतंय की विधेयक आम्ही आणतोय, चर्चेसाठी विरोधक तयार नाही. विशालजी दिशाभूल करतायत. हे कालपासून 26 ते 27 खासदारांनी इंडिया आघाडीच्या या विधेयकावर चर्चा केली. बरं. प्रियंकाजी बोलल्या, गौरव गोगोईजी बोलले, सुप्रियाताई सुळे बोलल्या, अखिलेश यादव बोलले, प्रियंका गांधी, आज राहुलजी बोलत होते. राहुलजींचा माईक बंद केला. संरक्षण मंत्री बोलले, राहुलजींना बोलू दिलं नाही. किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री बोलले, राहुलजींना बोलू दिलं जात नाही. राहुलजींचा आवाज बंद का करताय? चर्चा हवी होती तर राहू त्यांना माईक चालू, त्यांचा माईक बंद का करतायत? आता खासदार महोदयांनी सांगितलं संसदेचे नियम असतात आणि राहुलजी स्वतःला राजा समजतात. अहो नरेंद्र मोदी साहेब सभागृहामध्ये येताना 200 खासदार तुमचे उठून त्यांना घ्यायला जातात. ते का औरंगजेब आहेत का हिटलर आहेत? लोकशाहीत नेमलेले पंतप्रधान आहेत. कुठल्या संसदीय शास्त्रामध्ये बसतं? कुठल्या संसदीय नियमामध्ये? आज पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी जर एवढं महत्वाचं बिल होतं तर ते घरी काय करत होते? संसदेत त्यांना बसण्यापासून कोणी रोखलं होतं? लोकसभेत इतक्या महत्वाच्या बिलावर बोलण्यासाठी आणि विरोधकांचं ऐकण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री गैरहजर का होते? का पळून गेले संसद सोडून? राहुलजींना कर्तव्य शून्य म्हणताय, पण तुमचं कर्तव्य तुम्ही का विसरताय? संसदेचं सत्र चालू असताना, एवढं महत्वाचं विधेयक चालू असताना हे दोघे जण संसदेपासून पळ का काढत होते? बरं, संसदेपासून पळ काढत असल्याचा आरोप तुम्ही करताय. जाता जाता दोन्ही मान्यवरांसाठी एकच कॉमन प्रश्न आहे. अनिलजी, अगदी थोडक्यात मला उत्तर अपेक्षित आहे. हनुमंतजी, मला थोडक्यात अपेक्षित आहे कारण दुसऱ्याही मुद्द्याकडे मला जायचं आहे. अनिलजी, सरकारनं गोळीबार झाल्याचा इन्कार केलाय, विरोधक म्हणतात गोळीबार झालाय. अशा विरोधाभासी दाव्यांमुळे जनतेसमोरचं सत्य कसं काय उघड होणार आणि जनतेला सत्य कसं कळणार? अगदी थोडक्यात अनिलजी. निश्चितच सरकार वारंवार सांगताय, सरकार डॉक्युमेंटेड सांगताय आणि गोळीबार असला तर त्याचे तुम्हाला माहित आहे गोळी मारल्यानंतर त्याचे कार्ट्रिजेस बाहेर पडतात. दुसरी महत्वाची गोष्ट की हे म्हणतात 27 खासदार बोलले. तुम्ही वाचून काढा भाषण, ऐका भाषण. एका तरी क्लॉजवर काहीतरी सजेशन दिलं का? एकाही एनडीएच्या खासदारांनी एकही सजेशन दिलं नाही. फक्त राजकारण केलं. राजकारण कशाच्या भरोशावर केलं? जेनजीनी स्वतःचं आंदोलन उभं केलं. यांचं कर्तृत्व नव्हतं. राहुल गांधींनी जर आवाज दिला असता तर काळं कुत्रं आलं नसतं. राहुल गांधींनी जंतर मंतरवर कमीत कमी उपोषण तर करायचं होतं, सोनम वांगचूक सारखं. राहुल गांधींनी नाही, इकडे महाराष्ट्रामध्ये ते आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे त्यांनी मोठा विजयी मार्च काढला. अरे कसं काय काढता तुम्ही? मैदानी शादी में अब्दुल्ला दिवाना. आणि त्यामुळं राहुल गांधी असो किंवा हे असो, हे सगळे आयत्या पिठावर रेगोट्या फोडणारे आहे. ज्या वेळेला अभिजित दीप्तेनी आंदोलन सुरू केलं त्यावेळेला राहुल गांधी विदेशामध्ये अज्ञात ठिकाणी मजा मारत होते, नव्हते भारतात. आपण फार गंभीर आरोप करताय. हनुमंतजी, अगदी थोडक्यात तुमची टिप्पणी मला अपेक्षित आहे यावरती कारण वेळ संपत आलेली आहे. रावललाही त्यांचा पत्ता नव्हता कुठे होते म्हणून, आणि त्यांनी सांगावं की त्यावेळेला कुठे होते राहुल गांधी. मी बोलायचंय का? जेव्हा भारतातला युवक समजा त्यावेळेला नव्हते आणि त्यानंतरही ते तिथे गेले नाही, युवकांना सपोर्ट केला नाही. ते स्वतःचं आंदोलन त्यांच्या नेमक्या 50-60 खासदाराच्या बरोबर उचलून नेतात आहे. म्हणजे नौटंकी करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम. अनिलजी, मुद्दा लक्षात आला. हनुमंतजी, आणि महत्वाचं, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जशी संसद चालवायची असते तसं वागलं पाहिजे. बरं, तशी वागणूक किंवा वागलं जात नाही असा तुमचा आरोप आहे. मला आलं लक्षात. अनिलजी, मी थोडं थांबवतो ना, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे. हनुमंतजी बोला. विशालजी, राहुलजींनी बोलावलं असतं तर काळं कुत्रं आलं नसतं असं खासदार महोदय म्हणाले. अहो 2 किलोमीटरवर पंतप्रधान होते. 24 दिवस या देशामधले 25,000पेक्षा जास्त मुलं बसलेले होते. मोदीजींना तिथं जाण्यापासून कुणी अडवलं होतं? का घाबरले होते? 56 इंची छाती आहे ना, आपल्याच देशात मुलं होती ना, का गेले नाहीत? का लपून बसले? कधी लपून बसले? शनिवारच्या बंदोबस्तात लपून बसले. अशा लपून बसणाऱ्या पळपुट्या कर्तव्यशून्य पंतप्रधानांकडून काय अपेक्षा करायची? रील करत बसले. आज राहुलजींचं भाषण 6 कोटी लोकांनी लोकसभेच्या टीव्हीवर बघितलं. नरेंद्र मोदींना एक आव्हान घ्यायला सांगा. एवढे कर्तव्य आहे, एवढे संसदेचे नियम आहेत. नरेंद्र मोदींना एकदा या मुलांच्या समोर यायला सांगा, या मुलांना भेटायला सांगा. आई हिंमत भेटायची. लपून बसले.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या पाठीशी लपून बसले, मुलांवर लाट्या काट्या घातल्या, मुलांना गोळ्या घातल्या, महिलांना मारहाण केली, मुलींना आमच्या मारहाण केली, पेपर फोडले, पेपर विकले. त्या विकलेल्या पैशातून तुम्ही तुमच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष फोडले आणि 22 मुलांचा जीव गेले. धर्मेंद्र प्रधानचे सत्कार केले तुम्ही. 22 मुलांचा जीव जाण्यासाठी जो माणूस जबाबदार आहे त्याचे सत्कार करणारी लोक तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही पेपर फुटीचा पैसा भाजपानं वापरला, मुलांना लाट्या काट्या घातल्या आणि संसदेमधून तुम्ही पळून जाता. तुमचे अमित शहा साहेब संसदेतून पळून गेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संसदेतून पळून गेले. संसदेतून पळून जाणारे गृहमंत्री, संसदेतून पळून जाणारे पंतप्रधान पदावी लागले आम्हाला. हा परपुरेपणा सोडा, हा आरोप प्रत्यारोप होत परपुरेपणा सोडा. राहतील. सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतील. मात्र राज्यातल्या आणि देशातल्या जनतेची केवळ एक अपेक्षा आहे की सरकारनं खरोखर गोळीबार झाल्याचा इन्कार केलेला आहे. दुसरीकडे विरोधक म्हणतात की गोळीबार झालाय. अशा विरोधाभासी दाव्यांमुळे जनतेसमोरचं सत्य कधी आणि कशा प्रकारे समोर येणार यावरती आमची नजर असेल. वेळेची मर्यादा असल्यामुळे हनुमंतजी आणि अनिलजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या या न्यूज प्लॅनेटच्या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. त्यानंतर आज दिवसभरातील आणखी एक महत्वाचा आणि मूळ मुद्दा होता, तो म्हणजे कंगना रनौत यांनी जनरेशन गटर असा उल्लेख केल्यानंतर मात्र त्यावरून देखील सुंदोपसुंदी दिवसभर पाहायला मिळालेली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.